शांततेच्या मार्गाने 9 दिवस आंदोलन करणार आहोत। आमच्या आंदोलनाचा आजचा हा पहिला दिवस। उपाध्यक्ष आणि अध्यक्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण मराठ्याचं पोर तलवारीची धार नात करू नका आमच्या त्यागाचा जिथं घुसता या मराठ्याचं पोर जिथं घुसता या मराठ्याचं पोर छापा पडता या राजवाचा जिथं घुसता या मराठ्याचं पोर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड त्यांच्या समिती जिल्हा परिषद जिल्हा कार्यकर्ते सर्व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आज जागरण आंदोलन आज माझ्या घरासमोर आणलेलं आहे। खरोखर त्याचा अन्याय झालेला आहे। गेल्या वर्षी 2 वर्षाखाली तत्कालीन सरकारनं ते आरक्षण जाहीर केलं। त्याच्यावर गेल्या 1 वर्षाखाली मुलांना काही त्याच्या सुविधा आरक्षणाचा लाभ झाला आणि अचानक कोर्टानं या आरक्षणाला स्थगिती दिली। त्यामुळं यावर्षी काही बालकांचे मुलं इंजिनिअरिंग कॉलेज असो मेडिकल कॉलेज असो करोनामुळे परीक्षा लांब झाल्या आणि ती वंचित झाली। हे फार मोठा अन्याय झालेला आहे। आणि अगोदर नाही का ज्या सकल मराठा हे आंदोलन निघालतं एक मराठा लाख मराठा हे एक आंदोलन, त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे कार्यकर्ते सर्व पक्ष मराठी समाजाचे होते, मराठी समाजाचे सगळे नेते होते, इतर समाजाचे सुद्धा नाही का आमदार कार्यकर्ते होते आणि त्यानं नाही का त्या आरक्षणाच्या विरोधात मोर्चा काढला होता। 1 दिवस मोर्चा काढला होता आणि त्यांच्या सगळ्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागतो म्हणजे फार मोठा चुकीचा निर्णय असं मला वाटतं। निर्णय मान्य करावा लागेल पण हे मोठा अन्यायकारक निर्णय झालेला आहे। बरेच सुप्रीम कोर्टाचे केसेस आज याच्यामध्ये चालू आहेत, प्रकरण चालू आहेत, त्याला स्वीकृती मिळाली नाही आणि मराठी आरक्षणालाच स्वीकृती भेटली म्हणजे खरोखर इथे अन्याय झाला आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आम्ही विरोध करणार नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी सगळ्या आज मी मराठी समाजाचा मराठीवर अन्याय झाला याकरता माझ्या परीनं माझ्या विधानभवनातील मी सगळे मराठी आमदार जे बी मराठी विचाराचे जे अन्याय व्हायला त्याचे सगळे आमदार धरून एक त्याची मागणी विधानसभेत करणार आहे आणि 100% या आरक्षण भेटाव करण्याकरता मी 100% त्यांच्या पाठीशी उभा आहे। गांधीजींच्या मार्गावर आम्ही आज या ठिकाणी प्राथमिक जागर आंदोलन केलं आहे। हे जागर आंदोलन सर्व लोकप्रतिनिधींच्या घरासमोर आहे। उद्याचं जागर आंदोलन आहे माधवकडे जळगावकडे येथे 9 तारखेला आमचा समाप्त आहे जागर आंदोलनाचा अशोकराव चव्हाण यांच्या घरापासून। जर हे सरकारमध्ये बसलेले दोन्ही सरकारमध्ये बसलेले लोकप्रतिनिधी खासदार व आमदार हे जर जागर करून जर जागे होत नसतील तर येणाऱ्या काळात यांच्या टाळक्यात वाजून जागा करायचं काम स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रात करणार आहे।